चलो लक्ष द्यायचे सगळ्यांनी. स्क्रीन तुम्हाला सगळ्यांना दिसत असेल. So welcome everyone. Welcome to Sadhava classes. You are in standard 6 and we have started your subject science. Now till today till today we have completed three lectures, three chapters of standard 6 science. See the chapters, कौन से chapters झालेत आपले बघा, कोणते chapters झालेत, कौन से chapter हमारे हो गए हैं. We have seen the chapters. First chapter was this natural resources, air, water and land. Second, we have studied the living world. Third, we have studied the diversity in living things and their classification. And the fourth chapter we have started the disaster management. Disaster management आपण चालू केलं होतं बघा. हम्म. Yesterday we have seen some of the things in disaster management. बघा, disaster management we have seen some of the things. So you can see the earthquake, volcano, volcanic eruption, cyclone, then you can see the forest fire or actually this is not इथं ड्रॉट होतं ऍक्च्युली फॉरेस्ट फायर इथं ड्रॉट आहे DRO जे ड्रॉट दुष्काळ पडणे ड्रॉट आहे फॉरेस्ट फायर नाहीये ड्रॉट इज ऑल्सो नॅचरल कॅलॅमिटी येस आर्यन अर्णव बोल काय प्रॉब्लेम आहे शालोम हॅज कम व्हेरी गुड चलो फॉरेस्ट फायर पण दाखवलं तुम्हाला ड्रॉट फॉरेस्ट फायर सगळे तुम्हाला येणार सो वी हॅव सीन द व्हॉट आर द डिझास्टर व्हेरियस टाइप्स ऑफ डिझास्टर पाहिले किल्लारीचा भूकंप पाहिला देन वी हॅव सीन द डिझास्टर्स इन मालिन विलेज सर आवाज येत नाही राज को आवाज कैसे नहीं आता पता नहीं मुझे बाकीच्यांना आवाज येतो सगळ्यांना कॅन अदर पीपल हियर मी सर येतोय ठीक आहे चलो मला आवाज येते हाँ हाँ ठीक है चलो now we have seen the effect of Malin if the disaster at Malin माहिती आहे तुम्हाला गाव पूर्ण पूर्ण गाव हे काय झालं होतं तर एका डोंगराखाली पूर्ण गाडलं गेलं ते भूस्खलन झालं होतं then we have seen the flood earthquake पाहिला flood पाहिलं now we'll start with the storm आपण काय करूया storm शिकूया start with the storm आवाज बंद करायचा आत आलेली मुलं we'll start with the storm स्टॉर्म म्हणजे काय रे वादळ स्टॉर्म म्हणजे काय वादळ लक्ष द्या स्टॉर्म म्हणजे काय वादळ येस येस व्हॉट हॅपन राज राज क्या सर हुआ बेटा ये बोल सर बोल मेरा ये ईयरफोन है ना खराब है इसलिए ठीक है नो प्रॉब्लम चलो ध्यान दो जितना होगा उतना देखो आएगी आवाज आपको डोंट वरी चलो नेक्स्ट storm so what is the storm the formation of a high and low air pressure belts in the atmosphere causes changes in weather resulting in strong winds or storm right or storms तर काय होतं इन द atmosphere कुठे कुठे हाय एअर प्रेशर तयार होतं समवेअर हाय एअर प्रेशर तयार होतं and somewhere there is a formation of low air pressure so what happens in this case हवा जी असते ना हवा द एअर गोज फ्रॉम और मूव्स फ्रॉम हाय टू लो बघा जिथे हाय टू लो कडे काय होते हवा पूर्ण जाते सो आणि कसं ते वेगाने जाते द एअर असते ना ती एअर काय जाते तुमची इट गोज इन अ स्ट्रॉंग वे बघा स्ट्रॉंगली एअर या ठिकाणी जात असते देअरफॉर दिस इज द बघा तुम्हाला माहिती ही डिरेक्शन आहे विंडची सो दिस इज अ स्टॉर्म याला काय म्हणतो आपण स्टॉर्म म्हणतो दिस इज अ स्टॉर्म राईट सो व्हॉट आर द इफेक्ट्स ऑफ स्टॉर्म वादळाचे काय परिणाम आहेत व्हॉट आर द इफेक्ट्स फर्स्ट आताच वादळ येऊन गेलं बघा चक्रीवादळ निसर्ग चक्रीवादळ आताच येऊन गेलं तुम्हाला माहिती आहे ना निसर्ग चक्रीवादळ ओके सो निसर्ग सायक्लोन अभी आके गया सो ग्रेट डॅमेज इन द स्टॉर्म अफेक्टेड एरिया आता जिथे जिथे स्टॉर्म आला तेवढाच अफेक्टेड एरिया तेवढाच एरिया काय होतो अफेक्ट होतो देन द ट्रिमेंडस लॉसेस टू लाईफ अँड प्रॉपर्टी लॉस लाईफ लोकांचं आयुष्य प्राणी मरतात माणसं मरतात ऍज वेल एज सम ट्रीज आर ऑल्सो फॉलन आणि प्रॉपर्टीचं नुकसान होतं याच्यामध्ये थर्ड थिंग इज दॅट द डिस्ट्रक्शन ऑफ इलेक्ट्रिक सप्लाय आता झाडं पडल्यामुळे किंवा असे मोठे मोठे खांब असतात विजेचे खांब तुम्ही बघितलं असेल विजेचे खांब असतात हे खांब सुद्धा काय होतात पडतात पडल्यामुळे काय होतं देर इज अ डिस्रप्शन ऑफ इलेक्ट्रिक सप्लाय पूर्ण होतो का नाही देर इज अ डिस्रप्शन ऑफ इलेक्ट्रिक सप्लाय अँड देन डिस्रप्शन ऑफ ट्रान्सपोर्ट अँड कम्युनिकेशन तर ट्रान्सपोर्ट कमिशन कसं बंद होतं बघा रस्त्यामध्ये सुद्धा कधी कधी रस्ते असतात रस्ते खराब होतात किंवा रस्त्यावर झाडं वगैरे पडलेली असतात त्याचबरोबर कधी कधी रेल्वे रूळ वगैरे असतात ते सुद्धा त्याच्यामध्ये त्याचं नुकसान होत असतं आणि कम्युनिकेशन जर हेच नसेल बघा टॉवर वगैरे असतात मोबाईलचे टॉवर त्यांना सुद्धा नेटवर्क कुठं या ठिकाणी जात असतो सो दॅट इज अ डिस्रप्शन ऑफ ट्रान्सपोर्ट अँड कम्युनिकेशन दिस इज बिकॉज ऑफ द
बिकॉज ऑफ द स्टॉर्म. कशामुळे होतं हे? स्टॉर्म मुळे होतं. समजलं सगळ्यांना कशामुळे होतं हे? चलो. हो. So the next one is forest fire, Vanva. Next one is forest fire, Vanva. फॉरेस्ट फायर म्हणजे आपण त्याला म्हणतो वनवा. आवाज बंद ठेवायचा. फॉरेस्ट फायर म्हणजे काय म्हणतो? वनवा म्हणतो आपण. आवाज बंद ठेवा तुमचा. Shalom has come. Yes, Shalom has come. Good. So the forest fire is an uncontrolled fire in the forest, pasture or grassland due to natural or man-made causes. मी तुम्हाला सांगितलं forest fire can be forest fire can be natural or it can be a man-made cause. माणसामुळे सुद्धा कधी जंगलाला माणूस सुद्धा जंगलाला कधी आग लावू शकतो. माणसाच्यामुळे सुद्धा आग लागते or it may be natural. So forest fire spread at ट्रिमेंडस स्पीड. खूप पटकन पसरते बघा. ही आग जी असते ना खूप पटकन. जंगलाला पूर्ण बनवा लागतो ना. हा वनवा पकडत नाही. तुम्हाला माहिती आहे गेल्या वर्षी बघा ऑस्ट्रेलियामध्ये असा वनवा पेटला होता. खूप मोठा वनवा. मी ऐकलं पण असेल ऑस्ट्रेलियामध्ये. सो व्हॉट आर द इफेक्ट्स? द इफेक्ट्स आर द ग्रेट डॅमेज टू नॅचरल वेल्थ अँड बायोडायव्हर्सिटी. पोल्युशन ऑफ एअर. पोल्युशन ऑफ एअर. सो these are the effects of these are the effects of forest fire. These are the effects of forest fire. ठीक है? Getting? चलो. Yes. Where are we? Sure. Now, next. So, what is the disaster management? What is the disaster management? See, community participation, community participation, and disaster management are closely related. Taking steps to prevent disasters, making plans to face disasters, developing the capacity for that is called as disaster management. याची झाली डेफिनेशन झाली. सपोज जर तुम्हाला एखादं डिझास्टर आहे, एखादा डिझास्टर आलं, देयर इज अ नॅचरल कॅलॅमिटी, देन व्हॉट आर द स्टेप्स? काय स्टेप्स आहेत? सो टू प्रिव्हेंट, व्हॉट आर द स्टेप्स टू प्रिव्हेंट? त्याला प्रिव्हेंट करायला काय स्टेप्स आहेत? सी फर्स्ट टू प्रिव्हेंट. प्रिव्हेंट कसं करू शकतो? जर प्रिव्हेंट नाही झालं तर हाऊ कॅन वी फेस इट? बरं, प्रिव्हेंट तर करता येत नाही. काय काय नॅचरल कॅलॅमिटी वी कॅनॉट प्रिव्हेंट. सो बट देन वी कॅन मेक द प्लान्स टू फेस. बरं, आता बघा निसर्ग चक्रीवादळ आलं होतं. बघा तुम्हाला माहिती निसर्ग चक्रीवादळ आलं होतं. आता हे आपल्याला प्रिव्हेंट करता येणार का नाही? सो व्हॉट वी डिड, वी हॅव टू फेस. आपण काय केलं? याला फेस केलं. तुम्हाला सांगितलं होतं मुंबईमध्ये किंवा कोकण भागामध्ये सांगितलं घरातून बाहेर पडू नका. अनेक गोष्टी सांगितल्या त्यांना त्यासोबत. डेव्हलपिंग द कॅपॅसिटी दॅट. ओके. आणि यासाठी तुम्हाला कॅपॅसिटी पाहिजे. आता माणसं पाहिजे यासाठी. तुमच्याकडे माणसं पाहिजे. तुमच्याकडे अजून काही गोष्टीची तुम्हाला माहिती पाहिजे. तुमच्याकडे कम्प्युटर चांगले पाहिजे. तुमच्याकडे मोबाईलवर लोकांपर्यंत संदेश गेला पाहिजे, मेसेज गेले पाहिजे. हे सर्व गोष्टी कशामध्ये येतात? नॅचरल डिझास्टर मध्ये, डिझास्टर मॅनेजमेंट मध्ये येतात. टू प्रिव्हेंट ऑर रिड्यूस डॅमेज कॉज बाय नॅचरल ऑर मॅनमेड डिझास्टर्स, एमर्जन्सी प्लॅनिंग अँड मॅनेजमेंट इज रिक्वायर्ड. हे एमर्जन्सी आहे. कधी वादळ येईल सांगता येईल का तुम्हाला? नाही. कधी एखादा भूकंप येईल सांगता येतं का? नाही. यू कॅनॉट से वेदर द एमर्जन्सी अकर्स. एमर्जन्सी कधी सांगता येत नाही. सो देर इज अन इन्स्टिट्यूशन. बघा कुठे इन्स्टिट्यूशन आपल्याकडे? The National Disaster Management Authority was established in 2005. When was it established? In 2005. It undertakes planning and implementation of disaster management work. बरोबर बघा. जिकडे जिकडे पूर आलाय, whenever there is a flood किंवा कधी कधी एखाद्या ठिकाणी काय झालं, भूकंप झाला, अर्थक्वेक झालाय, किंवा आता बघा मुंबईमध्ये आता मध्ये काय वादळ येणार होतं, सायक्लोन येणार होतं, स्टॉर्म येणार होते. सो इन दिस वे देर आर पीपल, त्या ठिकाणी लोक राखीव असतात. दे आर द रिझर्व पोलीस फोर्स असते बघा. रिझर्व डिझास्टर मॅनेजमेंटची रिझर्व फोर्स असते. डिझास्टर मॅनेजमेंट काय असते? रिझर्व फोर्स असते. मिलिटरी सारखीच माणसं असतं बघा, तुम्ही बघितली असतील. ती माणसं काय करतात? त्या तुम्हाला याच्यामध्ये मदत करतात. ठीक आहे. ड्युरिंग अ डिझास्टर हेल्पिंग अँड सपोर्टिंग इच अदर इज अवर मोरल रिस्पॉन्सिबिलिटी. कधी पण अशी परिस्थिती आल्यावर एकमेकांना मदत करायची. बरोबर, त्याला ढकलून द्यायचं नाही कुठे पण, म्हणजे त्याला त्रास द्यायचा नाही, त्याला ढकलून द्यायचं नाही. सो देर आर सम नंबर्स कॉन्टॅक्ट फॉर डिझास्टर मॅनेजमेंट. सो व्हॉट आर द नंबर्स? पोलिसांचा नंबर किती आहे? 100. फायर ब्रिगेडचा किती आहे? 101. अँब्युलन्सचा किती? 102. डिझास्टर मॅनेजमेंटचा 108. आणि जर काहीच आठवलं नाही तर एक नंबर दाबायचा. कोणता? 112. हा जर नंबर दाबला तर हा नंबर तुमच्या या सर्व नंबरांना कनेक्टेड आहे. लक्षात घ्या. जर काहीच आठवलं नाही तुम्हाला, सपोज हे लक्षात नाही राहिलं कोणता नंबर दाबायचा, काय करायचं, पोलिसांना बोलवायचंय का फायर ब्रिगेडला बोलवायचंय, अँब्युलन्सला बोलवायचं कोणाला, तर तुम्ही जर हा नंबर जरी दाबला, कोणता? 112, तर हा 112 नंबर या सर्व नंबरला काय कनेक्ट आहे. लक्षात घ्या. समजलं सगळ्यांना? ठीक आहे. नाव लेट्स सी नेक्स्ट थिंग्स. चलो.
So what are the remedial and preventive measures? What are the remedial and preventive measures during such disasters? Okay, during such disaster, what are the measures? Now, so what are the remedial and preventive measures? Let us see what precautions can we take before or in the event of natural or man-made disaster. समजा असं काही झालं तर what can be taken before, आधी काय करू शकतो, किंवा समजा एखादी घटना घडली, if the event happens, what can be done. First one, keep watching TV, radio, news, न्यूज अँड बुलेटिन्स. टीव्ही बघा, टीव्ही मध्ये तुम्हाला काय मिळतं, त्याच्यामध्ये वेळोवेळीची माहिती मिळते बघा. टीव्ही मध्ये तुम्हाला वेळोवेळची माहिती मिळते. रेडियो सुनो, इसमें आपको न्यूज मिलेंगे सबको. ओके, ये आपको बताएंगे क्या कहाँ पे क्या हो रहा है, कुठे काय घडतं तुम्हाला कळेल. सेकंड, यूज बॅटरी ऑपरेटेड रेडिओज अँड मोबाईल. टीव्ही बंद ठेवून शक्यतो तुम्ही काय करा, मोबाईलवर या बातम्या वगैरे ऐका किंवा रेडिओ ऐका. थर्ड, रीड द वॉर्निंग्स इश्यूड बाय द मेट्रोलॉजिकल डिपार्टमेंट केअरफुली. बऱ्याच वेळा समुद्र खवळलेला असतो, त्यावेळेस पाण्यात जाऊ नये असं ते सांगतात. पानी में नहीं जाना है, आपको बताते हैं. कौन बताते हैं? मेट्रोलॉजिकल डिपार्टमेंट. या फिर समुद्र किनारे मत जाओ, घर से बाहर मत निकलो, ये सब बताते हैं. यू हैव टू उनके जो वॉर्निंग है, वॉर्निंग वर तुम्हाला लक्ष द्यायचं आहे. फोर्थ वन, यूज द वेबसाइट. एक वेबसाइट दिया है, ये वेबसाइट आप चेक कर सकते हो, www.imd. IMD मतलब इंडियन मेट्रोलॉजिकल डिपार्टमेंट .gov.in. यहाँ पे जाओगे तो यहाँ पे आपको सब इन्फॉर्मेशन मिलेगा, वो भी करंट इन्फॉर्मेशन, चालू वाली सगळी माहिती तुम्हाला या ठिकाणी मिळेल, करंट माहिती मिळेल. देन what is the five number? What is the five number? Landslide occur in the hilly areas due to cloud burst or heavy rains. So on such occasions, do not take shelter at the foot of the hill. डोंगराच्या खाली तुम्हाला आश्रय घ्यायचा नहीं. डोंगर जहाँ पे वहाँ पे वाड़े के वहाँ पे रुकना नहीं है, नहीं तो क्या हो सकता है, वहाँ पे लैंडस्लाइड हो सकता है, भूस्खलन. माळिनगाव माहिती आहे ना, माळिनगाव तसं. सिक्स नंबर इज व्हाट? सिक्स नंबर इज व्हाट? जस्ट अ मिनिट. सिक्स नंबर, सिक्स नंबर, सिक्स नंबर. Okay. So during the flood, do not linger in house or areas on river bank. जर पूर आला असेल तर घरात थांबू नका. जिथे पाणी आहे त्या ठिकाणी जाऊ नका. नदीच्या किनारी जाऊ नका. बँक म्हणजे किनार, नदी. सो सीक द शेल्टर इन सेफ प्लेस. जिथे चांगली जागा आहे, ओके, सुरक्षित जागे ठिकाणी जा. मूव टू सेफर प्लेसेस ॲट ग्रेटर हाईट. उंचीवर जा, ज्या ठिकाणी पाणी साचणार नाही अशा ठिकाणी उंचीवर जा. डू नॉट स्टेप इन टू द वॉटर. बरोबर, पाण्यामध्ये उड्या मारू नका, पाण्यात जाऊ नका, मजा म्हणून त्याच्यामध्ये गाडी सुद्धा चालवू नका. ओके, सायकल सुद्धा चालवायची नाही. समजलं का सगळ्यांना? आता चाललो सर आम्ही, मस्त मजा येते पुरामध्ये फिरायला, असं करायचं नाहीये तुम्हाला. नेक्स्ट पॉइंट नंबर 7, ड्युरिंग अन अर्थक्वेक. अर्थक्वेक जेव्हा येतो, भूकंप येतो, रोड स्प्लिट्स ओपन. रोडला कधी कधी तडे पडतात, रोड ओपन होतो, लक्षात ठेवा. द ग्राउंड क्रॅक्स, रेल्वे ट्रॅक्स गेट अपरूटेड. ओके, रेल्वेचे रूळ तुटतात, जमिनीला खड्डे पडतात. हिन्स when moving from one place to another, ensure that the road is safe further on. बरोबर, जर तुम्ही रस्त्याने जात असाल आणि भूकंप झाला असेल किंवा होऊन गेला असेल तर तुम्हाला काय करायचंय, काळजी घ्यायची रस्त्याने पुढे जाताना. Then point number 8, take shelter in the relief camps as they provide medicine, food packets, drinking water, फर्स्ट एड एक्सेट्रा. अशा वेळेस काय होतं, आपलं सरकार सरकार काय करतं, व्हॉट द सरकार काय करतं, आपल्याला रिलीफ कॅम्प्स तयार करतं. काय तयार करतं? रिलीफ कॅम्प्स. आज जर बघितलं असेल कोरोनाचे क्वारंटाईन सेंटर, तुम्ही ऐकलं असेल शब्द क्वारंटाईन सेंटर, माहितीये? क्वारंटाईन सेंटर म्हणजे काय? रिलीफ कॅम्प. व्हॉट दे प्रोव्हाइड? दे प्रोव्हाइड मेडिसिन. तिथे तुम्हाला औषधं मिळतात. दे प्रोव्हाइड फूड पॅकेट्स, अन्नधान्य तुम्हाला खायला पाहिजे ना, ते मिळतं. जे प्यायला पाणी मिळतं, फर्स्ट एड औषधं पण मिळतात. देन 9 नंबर, टू गेट प्रोटेक्टेड फ्रॉम द फायर, यूज फायर एक्सटिंग्विशर. असे फायर एक्सटिंग्विशर आपण वापरू शकतो. आपल्या क्लासमध्ये सुद्धा आपण फायर एक्सटिंग्विशर आणून ठेवलेला आहे. रिलीफ कॅम्प मध्ये बघा, अशी सोय तुम्हाला सगळी पाहायला मिळते रिलीफ कॅम्प मध्ये. ठीक आहे. इन पब्लिक प्लेसेस लाईक स्कूल, हॉस्पिटल्स, रेल्वे स्टेशन, असे तुम्ही सगळीकडे बघितलं असेल फायर एक्सटिंग्विशर. तुमच्या शाळेमध्ये सुद्धा फायर एक्सटिंग्विशर तुम्हाला पाहायला मिळत असेल. ओके, सो these are some things you can do to add in the disaster time, in disaster time. So first aid. So what is the first aid? तुमच्या घरामध्ये असलेली प्रथमोपचार पेटी. तुमच्या घरात असलेली प्रथमोपचार पेटी. फर्स्ट एड. In day-to-day life, sometimes we have to face disasters or accidents of varying proportions. छोट्या छोट्या गोष्टी आपल्याला लागतात. तुम्ही कधी कधी पडता, झडता, तुम्हाला लागतं, कधी हात कापला जातो आपल्याला, कधी खरचटलं जातं,
बरोबर. किंवा अशा वेळेस काय करतो, यू कॅन हॅव सम मेडिसिन्स ॲट होम. घरात पण औषध आपले असतात. ऑन सच ओकेजन्स इट इज नेसेसरी टू गिव्ह सम इमिजिएट एड. लगेचच्या लगेच काय ते करतात. बोट कापलं लगेचच्या लगेच तुम्ही त्याला हळद लावू शकता, थांबवू शकता. बरोबर. बिफोर मेडिकल ट्रीटमेंट बिकम्स अवेलेबल. तुम्हाला दवाखान्यात जायचंच आहे, बट बिफोर दॅट तुम्ही काय करू शकता, त्याला म्हणतात फर्स्ट एड. तुम्ही काय त्याला फर्स्ट एड त्याला म्हणू शकतो. सो डिफरंट काइंड्स ऑफ फर्स्ट एड आहे. पहिलं तुम्हाला एक्सटर्नल ब्लिडिंग. जर तुम्हाला काही लागलं, पायाला काय लागलं, तर काय करायचं बघा. रक्त येत असेल, ब्लिडिंग म्हणजे रक्त आहे ना का. तुम्हाला कुठेही काही लागलं आणि जर रक्त येत असेल, ब्लिडिंग, ओके, अगर खून बह रहा है तो क्या करोगे वहां पे. इफ अ पर्सन इज ब्लीडिंग, अगर एक खून निकल रहा है, बरोबर, रक्त येत आहे, तर काय करायचं. फर्स्ट मेक हिम सिट और लाइट डाऊन कम्फर्टेबली. त्याला आधी बसून घ्या एका ठिकाणी, शांतपणे बसवा, किंवा त्याला झोपायला सांगा. लाय डाऊन म्हणजे झोपायला सांगा. कीप द ब्लिडिंग पार्ट ऑफ द बॉडी अबोव द लेवल ऑफ द हार्ट अँड क्लीन इट वॉटर. त्याला थोडंसं वर घ्या. जो ज्या भागाला लागलं त्याला थोडंसं हृदयाच्या वर घ्यायचं आणि त्याला काय करायचं, स्वच्छ पाण्याने धुवून घ्यायचं आधी. क्या करने का उसको, क्लीन करने का. अजून आपण बघा, तुम्हाला माहिती आहे हायड्रोजन पेरॉक्साईड सुद्धा बऱ्याच ठिकाणी वापरतात. देन क्लीन केल्यानंतर काय करायचंय, सेकंड टाइम जो क्लीन करा आणि नंतर तुम्हाला दवाखान्यात घेऊन जायचं. थोडी हळद वगैरे सुद्धा तुम्ही लावू शकता. हे घरगुती उपचार झाले आपले. बर्न्स ऑर स्कॅल्स. बरोबर. बर्न्स म्हणजे काय, तर जास्त आगीमध्ये एखाद्या स्कॅल म्हणजे छोटा चटका असतो. मायनर बर्न्स म्हणजे छोटे छोटे आपल्याला कधी कधी आग लागते कुठेतरी आणि आपल्याला त्याला आपलं अंग भासतं त्याच्यामध्ये. ओके. बर्न्स, व्हॉट आर मायनर बर्न्स. द इंजर्ड पार्ट शुड बी वॉश्ड विथ वॉटर और हेल्ड अंडर द वॉटर. ज्या ठिकाणी तुम्हाला चटका बसलाय, पाण्याखाली धरा किंवा त्याला पाणी लावायचं. बरोबर. गिव्ह व्यक्टिम वॉटर टू ड्रिंक. त्याला पाणी प्यायला द्या. आवाज बंद ठेवायचा. अर्णव, त्याला पाणी प्यायला द्या. क्लीन द वोंड युजिंग कॉटन स्वॅब. कापूस घ्या, कापसाचे बोळे घ्या आणि त्याने काय करा, ते सू करा. ती जागा स्वच्छ करून पुसून घ्या. आणि अँटीसेप्टिक सोल्युशन लावा. काय लावायचं, अँटीसेप्टिक सोल्युशन. हे सगळ्यांच्या घरी असतं. डेटॉल आहे, सॅव्हलॉन आहे, बऱ्याच गोष्टी असतात त्याच्यामध्ये. डू नॉट अप्लाय ऑइंटमेंट. ऑइंटमेंट लावायचा नाही. लक्षात घ्या. ऑइंटमेंट बरेच लोक लावतात. इथे ऑइंटमेंट लगेच लावायचा नसतो. कोणता, ऑइली. कोणता ऑइंटमेंट, ऑइली ऑइंटमेंट. दुसरा ऑइंटमेंट नाही. ऑइली ऑइंटमेंट म्हणजे तेलकट असं ना ते. कव्हर द वोंड बाय ड्रायिंग द ड्रेसिंग. ओके. त्याला काय करा, कव्हर करून घ्या त्याला. ड्रेसिंग म्हणजे ना, कागद, ती पट्टी असते, डॉक्टरांकडे बघितली असेल तुम्ही ती पट्टी. ठीक आहे, असं करायचं तुम्हाला. हे मान्य बर्न्स. सपोज जर जास्त भाजलंय, बघा तुम्हाला छोटे मोठे भाजले दिसत, बघा हा मुलगा दिसतो किती भाजलं बिचाऱ्याला. भरपूर भाजलं त्याला बघा. त्याला जरा जास्तच भाजलं इथे. ठीक आहे. सो सिरियस बर्न आहे. सो व्हॉट इज गिव्हन फर्स्ट, गिव्ह इमोशनल सपोर्ट. त्याला काळजी घे बाळा, सांग. सेकंड, कव्हर द वुंड विथ स्टरलाइज्ड क्लॉथ. कापसाने काय करा, ते स्टरलाइज कॉटन मिळतो. स्टरलाइज्ड कॉटन. स्टरलाइज मीन्स विदाउट एनी जम. कुठलाही जम त्याच्यावर नसतं, व्हायरस बॅक्टेरिया काही नसतं. देन रिमूव्ह ज्वेलरी शूज. त्याचे ज्वेलरी वगैरे असलेले शूज असे रिमूव्ह करा. डू नॉट टच ऑर बस्ट द ब्लिस्टर ऑन द स्किन. त्याच्यावर काय करा, टच करू नका. जिथे टच करू नका. डू नॉट अप्लाय ऑइली ऑइंटमेंट्स. ऑइली ऑइंटमेंट, ऑइल म्हणजे क्रीम लावू नका. डू नॉट ट्राय टू रिमूव्ह क्लॉथ इफ इट इज स्टक. जर एखाद्याच काय होतं, समजा भाजलंय बघा, इथं भाजलंय, या पे अगर बर्न हुआ है आणि कापड अंगाला चिटकून जातं, त्याला चिटकू देऊ नका, काढायचा प्रयत्न करू नका. इफ द पेशंट इज कॉन्शियस, जर तो शुद्धीवर असेल, कॉन्शियस म्हणजे शुद्धीवर असणे. गिव्ह वॉटर टू ड्रिंक. त्याला पाणी द्या प्यायला. चहा द्यायचा नाही. अवॉइड टी. चहा देऊ नका, कॉफी देऊ नका, किंवा त्याला दुसरं कुठला ज्यूस वगैरे प्यायला देऊ नका. नाहीतर भाऊ घे, हे घे, पी, घे, ते घे, असं करायचं नाही. देन गेट मेडिकल एड ऍट वन्स. आणि लगेच त्याला दवाखान्यामध्ये घेऊन जायचं. कुठे घेऊन जायचं, त्याला दवाखान्यामध्ये लगेच घेऊन जायचंय. बरोबर. घरात बसून ठेवायचं नाही त्याला. देन पुढे काय दिलं तुम्हाला, सनस्ट्रोक. पुढे काय दिलं तुम्हाला, सनस्ट्रोक. चलो. सनस्ट्रोक. व्हॉट इज अ सनस्ट्रोक. व्हेन वी वर्क इन द सन. सनस्ट्रोक कधी होतो, त्याला उष्माघात म्हणतो मराठीमध्ये. इन हॉट सन. व्हेन वी वर्क इन द सन कंटिन्युअसली फॉर अ लॉंग टाइम. ओके, द बॉडी लुजेस अ लॉट ऑफ वॉटर अँड मिनरल्स अँड दॅट इज द रिझन फॉर सनस्ट्रोक. मग आपल्याला सनस्ट्रोक होतो बघा. धूप में बहुत बार रुकने के कारण सनस्ट्रोक होता है. सो व्हॉट आर द रेमेडियल मेजर्स. क्या करायचं, टेक द पेशंट टू अ कूल. त्याला थंड जागेवर बसवा. स्पॉन्ज द होल बॉडी विथ कोल्ड वॉटर. थंड पाणी त्याच्या अंगावर काय करा, स्पॉन्ज. स्पॉन्ज म्हणजे करा, त्याला पूर्ण अंग पुसून घ्या थंड पाण्याने. प्लेस अ क्लॉथ सोक्ड इन कोल्ड वॉटर ऑन द नेक. त्याच्या मानेवर काय करा, थंड पाण्याचं कापड ठेवून द्या. गिव्ह प्लेंटी ऑफ वॉटर ऑर लिक्विड लाईक सरबत. त्याला सरबत प्यायला द्या. बरोबर. सरबत किंवा पाणी त्याला खूप प्यायला द्या. इफ द पेशंट फील्स वॉमिटिंग. त्याला जर उलटी होत असेल, वॉमिटिंग म्हणजे काय रे, उलटी होणे. वॉमिटिंग म्हणजे काय, उलटी होणे. तर मेक हिम lie prone on his abdomen with the head turned at
टर्न टू वन साइड, तर त्याला काय करा, उलटी होऊ द्या, त्याला गुडघ्यावर बसवा आणि त्याला नीट त्याला होऊ द्या, काही प्रॉब्लेम नाही. पुढे गेट मेडिकल हेल्प और शिफ्ट द पेशंट टू हॉस्पिटल. त्याला काय करा, हॉस्पिटलला घेऊन जा. जास्त जर वाटलं सिरियस असेल तर हॉस्पिटलला घेऊन जा, नसेल त्याला सरबत वगैरे देतो, त्याला बरं वाटेल. स्नेक बाईट. स्नेक बाईट म्हणजे काय? साप चावणे, बरोबर. सर्पदंश म्हणतो त्याला. साप चावल्यानंतर काय करायचं? देर आर 2000 स्पीशीज ऑफ स्नेक्स. 2000 स्पीशीज आहेत स्नेक्सच्या, सापाच्या. बट ऑफ दिस ओनली फ्यू लाईक कोब्रा, क्रेट्स, वायपर्स, सी स्नेक्स आर पॉइझनस. फक्त त्याच्यातले काही काही पॉइझनस आहेत. सगळे पॉइझनस असतात का? नाही. विषारी असतात का? नाही. ब्लॅक Therefore, मम्बो. आवाज बंद. Therefore, all snake bites are not fatal. सगळ्यांनी काही फेटल नसतात. फेटल म्हणजे death. However, fear causes severe psychological shock which can result in the death. बरोबर. आता कधी कधी काय होतं की याच्यामुळे काय होतं, याच्यामुळे भीती, माणूस घाबरतो आणि कधी कधी माणसाचा मृत्यू होतो. इफ यू कम अक्रॉस स्नेक बाईट और सर्पमित्र, सर्पमित्राला बोलून घ्यायचं लगेच. काय करायचं? सर्पमित्राला बोलून घ्यायचं. त्या सापाला मारायचं नाही. किलिंग द स्नेक. त्या सापाला लगेच मारण्यापेक्षा काय करा, तुम्ही त्या सर्पमित्राला बोलून घ्या. सर्पमित्र माहितीये ना, सर्पमित्र. बरं, काय करायचं रेमेडियल? वॉश द वुंड विथ वॉटर. पाण्याने धुवून घ्या ती ज्या ठिकाणी सर्पदंश केला बघा, अशा ठिकाणी. हा सर्प या ठिकाणी याने काय केलंय? दंश केलाय. गिव्ह इमोशनल सपोर्ट टू द पेशंट. टाय अ क्लॉथ. बघा, जिथे लागलं ना त्याच्यावर काय करायचं? असं बांधून घ्यायचं, फडकं बांधायचं. म्हणजे काय, तर हे पुढे स्प्रेड होणार नाही बॉडीमध्ये. गेट इमिजिएट हेल्प. पटकन लगेच दवाखान्यात जायचं आहे. कुठे जायचं? दवाखान्यात लगेच तुम्हाला जायचं आहे. त्याला घेऊन, पेशंटला घेऊन. त्यानंतर डॉग बाईट. कुत्रा चावला काय करायचं? सांगा मला. कुत्रा चावल्यानंतर काय करायचं? कोणाला कुत्रा चावलाय का आतापर्यंत? कुत्रा चावला तर नो कुत्रा काय? सर. नाही नाही तर चांगली गोष्ट आहे, चावू देऊ नका. सर, नाही चावला. व्हेरी गुड. चावू देऊ नका. डॉग बाईट इज नॉट गुड. नाही चावलं सर. ओके, गुड. डॉग बाईट मुळे देर आर चान्सेस ऑफ रेबीज. रेबीजचे चान्सेस पण असतात डॉग बाईट मुळे. तेव्हा इंजेक्शन घ्यावं लागतात. ओके. पूर्वी काय करायचं की ना, आपको पेट में म्हणजे बेंबी ना, बेंबी त्या ठिकाणी 14 इंजेक्शन घ्यावं लागायचे पूर्वी. आता नाही, आता 3च इंजेक्शन घ्यावे लागतात आणि ते पण आपल्या हातावर घ्यावं लागतात किंवा कमरेवर. सो देर इज अ रिस्क ऑफ इन्फेक्शन थ्रू द ब्लड. हेन्स द फर्स्ट एड इज नेसेसरी विथ द हेल्प ऑफ डॉग बाईट झाला तर तुम्हाला काय करायचं? फर्स्ट एड करायची. सो व्हॉट इज द फर्स्ट एड? वॉश द वुंड विथ अ सोल्युशन ऑफ पोटॅशियम परमॅंगनेट. बघा, पोटॅशियम परमॅंगनेट डॉक्टरांकडे असतं किंवा आपल्या घरात सुद्धा, आपल्या मेडिकल सुद्धा मिळू शकतो. त्याने आपल्याला काय करायचं? क्लीन करायचंय. किंवा एखादी अँटीसेप्टिक क्रीम असते ना, ती लावायची. सफ्रामायसिन असते, डेटॉल है अपने पास, वो यूज करने का. देन कवर द वुंड विथ अ क्लीन अँड ड्राय क्लॉथ अँड गेट अ डॉक्टर्स हेल्प अँड अन इंजेक्शन. डॉक्टरकडे इंजेक्शन. कोणतं इंजेक्शन घ्यायचं? अँटी रेबीज इंजेक्शन. विच इंजेक्शन? अँटी रेबीज इंजेक्शन किंवा व्हॅक्सिन घ्यायचं. कळलं? डॉक्टरकडे जाऊन कंपल्सरी घ्यायचं. कुत्रा चावल्यानंतर डॉक्टरांकडून हे इंजेक्शन कंपल्सरी घ्यायचं. विच वन? अँटी रेबीज व्हॅक्सिन. ओके, त्याचं इंजेक्शन तुम्हाला कंपल्सरी घ्यायचंच आहे. गेटिंग? आतापर्यंत सगळ्यांना कळलं काय झालं ते सर्व. सो व्हॉट वी हॅव लर्न टिल द टाइम. काय शिकलो आपण बघा आतापर्यंत? व्हॉट वी हॅव लर्न. So a sudden calamity is known as disaster. Disasters can be man-made or natural. Alertness and immediate action are necessary on such occasion. Effective disaster management and use of remedial measures can help reduce the losses. Every person should know about safety precautions and first aid, right? Now, getting? Chalo. एक्सरसाइज सॉल्व करा. खूप छोटी आणि सिंपल एक्सरसाइज आहे. यू कॅन सॉल्व द एक्सरसाइज. पूर्ण करा. क्वेश्चन जेवढं तुम्हाला जमेल तेवढं पूर्ण करायचे. मग क्वेश्चन 1 2 3 4 5 6 जेवढं असेल तेवढं पूर्ण करा. इझी आहे आणि बाकी सगळ्या गोष्टी तुम्हाला लक्षात ठेवा. चलो, सो विल स्टॉप हियर. जायचं नाही कोणी, तुम्हाला सूचना द्यायच्यात.